नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर मी रोडला आलेली आहे. आमच्याकडे जरा कार्यक्रम आहे. तर माझी मैत्रीण बघा शाळेत चालली आहे ती. आमचा रोज रोडला बघा चकाचक आहे का नाही आज. तर बघा मीटिंग वगैरे झाली आहे. तर चालली घरी. भूक लागली आहे बाबा की. माझं नाही सत्कार झालं दुसरं. उन्हामध्ये हिंडून हिंडून नुसती काळी झाली. तो काय आलाय मला ओळखानं साडीत बघितले आत्ता आलाय. आवाज देते तर येतच नव्हता. तर जेवते आणि जाते क्लासला. आता हो ग बाबू काय रे ए आला दूध दिलं का नाही. दूध पिला आता तू. हो हो कोण आहे बघ बघ काय पाहिजे. हे दूध पाहिजे त्याला. पडला हडावा सारखा झोपत असतो. लय दमवतो आम्हाला. चावतो केस चावतो आमची. हाँ त्रास देतो आमाशनी. दूध प्यायचंय दूध. ए भूक लागली त्यानं. चला वाटतं दीदीनं भात बनवला आहे. दीदीनं कामं केली चिवणं दोघींना. माझं काम होतं बाहेर त्यामुळे तिकडं होती मी. आता ती डाळ भात तिनं लावला आहे. चिवणं अंडं बनवते. सकाळी बी आम्ही अंडं पावच खाल्लेलं. आता बी खातोय. दीदीनं मला डाळ भात आणि अंडा बनवले. त्याला गुचकी लागली. त्याला दूध देतो आम्ही. हे पाणी पाच त्याला पहिले. तर दीदीच्या हातनं खातो आम्ही. आमच्या हातनं खात बी नाही आणि पीत बी नाही. दीदीलाच भरते करतो. तर बघा आता आम्ही चाललो आहे क्लासला. घरात काही शूटच करायला घेतलं नाही. ट्रेन थांबली आहे वाशीला. तर बघा आता आम्ही पोचले. तर 30-1:30 झाले. वराड 3 पडपडत जातो. तर आता सुकला जायचं अजून चाललं. तर आता पण नंतर बोलायचं. तर बघा आता आम्ही सुकले बसलो. ट्रेन अजून आली नाही. रोड डोकं मध्ये कॉन्साची ट्रेन लागली होती. गर्दी बघतो. या सर्वांनी चहा प्यायला बघा मी घरी आले. आता लय कंटाळले दिवसभर. ते बघा यो बी कंटाळला आहे कामं करून. त्यामुळे त्याला बी लय झोप आली. या सर्वांनी त्याची भूक वाढायला लागली ग. दूध दे ग त्याला. दूध गरम करायला ठेवलंय बघा. आता त्याला मी रशी बांधली आहे पायाला. सारखा बाहेर पळतो. ती बाजूची पोरगी घेऊन जाते का बाहेर पळतो. पण तर रशी सोडतोय सारखा. तर दीदीने दिवा लावला या. तर मी आता बसली. माझ्या ध्यानात आत्ता आलं ज्वारी दळायची. ज्वारी निवडून घेते म्हणजे दळायला दे. काय ग पडलंय नाकावर पाणी. आण ग लवकर ज्वारी. कंटाळा आलाय ना एवढा. माझा पाय खूप दुखायला लागला. इकडं पळ तिकडं पळ. त्यानं तिकडे बघा तिकडे. तो दिदे लॅपटॉपवर जाऊन बसतोय 4 वेळा. या हा द्या फेकता तुम्ही. इकडे या. तर चालली आता मटण आणायला. पुरींना लय दिवसानं मागितलं. बकऱ्याचं तर घेऊन यावं. तर त्या दिवशी मच्छी खाल्ली आहे. त्यांना येतो राग मच्छी खात नाही आणलेलं खरं म्हणून आणत. पण नाही पोरं खात नाही. आम्ही बी नाही खात नाही. रोडला हळद आहे त्यांचं चाललं खायला. तर चला जाऊया आपण PMG. तर बघा PMG चालू. चल तर बघा लेस घेतली आता. चल चल बघा मंचुरियन घेतो आहे आम्ही. 20 रुपयाचं घेतो आहे मंचुरियन. मी 2 लाख रुपये ना. मसाल्याची तयारी करते.
टाकले आता शिजायला. तर अवतार काय झालाय बा पळापळीनं. तर मेहंदी आता लावावं म्हणलं तर परत आता अजून 10 दिवसानं 10 नाही अजून 15 दिवस तर आहे. तर ती करायला लागणारच आहे मेहंदी म्हणून आता लावा ना. तर आहे तसंच ठेवणार आहे. तर फुल बघा मी कसलं लावलं आहे. ते सकाळी बुके भेटलेले ना तर नकली दिसते का नाही बघा. खराब दिसायला लागले. चमक टाकली त्याच्यावर आहे ना. त्यामुळे मी लावले डोक्यात. मला फुलं खूप आवडते. ते बसा डोक्यात जरी पाण्यामध्ये पाण्यात ठेव. तर चला आता मटण शिजायला ठेवले. पटापटा उरकते. जेवण बघू खूपच उशीर झालेला आहे. दूध आणलेलं सगळं उतू घालावं लागलं. लय दमवते ती पोरी माहिती का. सगळे म्हणतात पोरं का नाही पोरी दमवतात नाही. पण तसं काय नसतं. लय दमवतात दोघी. तशी कामं बी करतात लय. आज सगळं कामं दोघींना मिळून केलेत बहिणींना. हिनं जेवण बनवलं तर तिनं कपडे भांडी केली. पाणी करतात बाहेर त्यांच्यामुळे तर बाहेर येते. तर बघा ही बी आमचं कसं पडले बघा. आळोकं पिळोकं देत कसं बी झोपतं मी. चला उरकूया उशीर झाला. कसं बी 10 वाजले ते मटण आणलेलं हुशार जाऊन. तर बघा आता मटण टाकलं शिजायला. मसाला केला भाकरी केलं. पटकीने शिजले का बघते म्हणजे कालवून टाकले. डोकं दुखायला लागले. एवढा बनवण्याचं तो चेहरा बघा आयचंच बाहेर गेली की काय सर्वांनी जेवायला बघा. मटण झाले उशीर झाला लय. डोकं जाम दुखतंय म्हणून ते सर्वांनी जेवायला. कसं झालं मीठ होते देते. तर बघा जेवण वगैरे सगळं झालं. मटण बनवलेलं पण टाईम झाला जरा. हे मला आधी म्हणलं की मी आणतो आणि मग फोन केलं. मी केल्यानंतर सांगते ती की तू घेऊन ये. त्यामुळे एवढा उशीर लागला आणायला. तर मग मी जाऊन PMGतनं आणलं. जाऊन परत तुम्हाला सांगितलं ना लेस पण आणली. आणि तर आज दिवस अख्खा माझा बाहेर गेला. सकाळी खासदार आले तर म्हणजे मी त्यांच्यासोबत कामं करते. तर त्यांनी काही तयारी केलेली पण माझं बी काम होतं आपलं इथलं तिथल्या बायका गोळा करायच्या. ते केलं. ती 2-1.5 तास मीटिंग चालली. तिथून मग दुसऱ्या एरियामध्ये गेलो. तिथं अर्धा 1 तास झाली. तिथून आली कसं तरी पटापटा म्हणजे तर पोरींना माझ्या कामं केलेलीच. तर मग मी दीदीला म्हणलं डाळीला फोडणं. माझं डोकंच पकडलं गरम उन्हामध्ये. माझा क्लासला नाही जावं तर काय करायचं. तरी बी आपली गेली कशी तरी क्लासला. तर नशीबाच होतं की मॅडमनं काय असले शिकवलं नाही. मस्त दिवस गेला. पण झोप तर येत होती मला. कंटाळलेली पण झोपली नाही तिथे. मग तिथनं आल्यानंतर व्हायचं बसली ना तर यांनी 8 वाजले. आली 6ला चाय बी पिता 7:30 पावणे 8 झालीच. मग यांनी फोन केला. मला म्हटलं तूच घेऊन ये. आधी बोलत नाही ती मी तूच घेऊन ये. मग फोन केला सांगते ती हीच घाण सवय. गेली PMGतनं आणलं. तुम्हाला सांगते पाय ना नुसतं एवढं रखरख करत होते ना. लय पाय दुखते ती माझं. आता पाय तर दुखते पण माझं डोकं सुद्धा दुखते. नाही ते मला झोप पण नाही नीट. आणि ही एवढं उठलं एवढं सगळं दुखतंय माझं. सर्दी बी जास्त झाली. आजचा दिवस माझा नुसता धावपळीतच गेलेला आहे. मला मूडच सगळा हे झाला होता. मला एवढी धावपळ नाही जमत ना मुळात. कारण की मग पोटामध्ये नंतर चमका मारायला लागलेले नाही. तरी मी क्लासला गेलेच आपले. जाऊ दे तर क्लासच्या सुट्ट्या कशाला घ्यायच्या. ते काय शिकवलं आपलंच वर आणणार. त्यामुळे गेले. तर नुसतं आराम करते. सकाळ आपली उशिरा उठेल कामं करेल आणि मग काय काम आहे ते बाहेर करून येईल. चला उद्या बोलूया आपण. आता लई झोप आली. तर गुड नाईट सर्वांना. आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा.
कारण की जास्त काय शूट करायला भेटलं नाही. माझा अख्खा दिवस म्हणजे मला असं वाटतं मला 2 का 2:30 वाजले बाहेरच. सकाळी मला वाटते बोलली असेल, त्यानंतर काय आपलं बोलणंच नाही झालं. म्हणजे मी शूटच केलं नाही ती. तर मग आता उद्या आपण काय होईल ते शूट करूया. तर गुड नाईट सर्वांना. आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. गुड नाईट.